दीपक बडगुजरसह 5 साथीदारांना दिलासा मिळालाय। मकोकापासून बडगुजरांसह साथीदारांची सुटका करण्यात आली आहे। अप्पर पोलीस महासंचालकांनी मकोका लावण्यास परवानगी नाकारली आहे। दीपक बडगुजर ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचे पुत्र आहेत। प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजर यांनी इतर 5 जण संशयित आरोपी आहेत। तर यानंतर देशासह राज्यभरातल्या विविध घटनांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। पालिका निवडणुका पावसाळ्यांपूर्वी होणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे। 4 मार्चच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत। तर महापालिकांच्या निवडणुका पावसाळ्यांपूर्वी होऊ शकतात। मात्र 4 मार्चला होणारी सुनावणी पुढे ढकलली तर थेट ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार आहेत। मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे। ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान पुलाच्या कामासाठी 13 तासांचा ब्लॉक घोषित केलाय। शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे। या ब्लॉकमध्ये 168 लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत। मध्य रेल्वे मार्गावर 15 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणासाठी आणि प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येतोय। या ब्लॉकमुळे 3 मेल एक्सप्रेस आणि 59 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे। घोडबंदरच्या भाईंदरपाडा ते विहंग हिल्स चौक पर्यंतचा मार्ग प्रायोगिक तत्वावर पॉट टॅक्सीसाठी देण्याचं निश्चित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे। यासाठी पालिका किंवा राज्य सरकारचा एकही रुपया खर्च होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। ऋषिकेश बद्रीनाथ महामार्ग पूर्णतः ठप्प झालाय। महामार्गावर पडलेल्या ढिगाऱ्यामुळे महामार्ग बंद झाल्याचं कळतंय। सततच्या पावसामुळे मार्गावर डोंगर खचतोय। काल रात्रीपासून कर्णप्रयागजवळ जोरदार पाऊस कोसळतोय। आरटीईच्या प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। आरटीई प्रवेशासाठी तब्बल 62,404 जागा रिक्त राहिल्याने 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तसेच 1 मार्चपासून आरटीईच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या मुलांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया संबंधित शाळांमध्ये सुरू केली जाणार आहे। उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झालं। यात 57 मजूर दबले गेले। यापैकी 32 जणांना वाचवण्यात यश आलंय तर 25 जणांचा शोध सुरू आहे। सध्या बचाव कार्य थांबलंय। अपने 4 बंदे अंदर कराओ और कियारा अडवाणीने गुड न्यूज दिली आहे। कियारा आणि सिद्धार्थ लवकरच आई बाबा बनणार आहेत। कियारा सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र उष्णतेला सामोरं जावं लागणार आहे। देशातील अधिकांश भागात मार्च ते मे दरम्यान सामान्यपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे। तर मार्च ते मे दरम्यान देशात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। आता बातमी समोर येते राज्यातील एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत। दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीतून प्रवास करतात। तर त्यातून सरकारकडून महामंडळाला वार्षिक 3,000 कोटी रुपये मिळतात। मात्र तरी देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकाही आगारात स्थानकात महिला सुरक्षा रक्षक नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। तर लाडक्या बहिणींची सुरक्षा नेमकी कशी वाऱ्यावर आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एकूण आगार 251 आहेत आणि एकूण विभाग 31 आहेत। बसगाड्यांची संख्या 14,000 आहे।
दररोजच्या महिला प्रवासी एकूण 20 लाख आहेत. एकूण सुरक्षा रक्षक 2690 आहेत. महिला सुरक्षा रक्षक एकही नाहीये अशी माहिती समोर येते. आता बातमी समोर येते सरपंच हत्या प्रकरणात. मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून बीड जिल्हा चर्चेत आलाय. तसंच काहीसं पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर सामाजिक राजकीय नेत्यांनी आरोप केलेत. त्यामुळेच की काय आता बीड जिल्ह्यात कायम काम करण्यास पोलिसांनी नकार घंटा दर्शवली आहे. बीड नको दुसरीकडे बदली करा असे विनंती अर्ज जिल्ह्यातील 172 पैकी 107 अधिकाऱ्यांनी केले आहेत. त्यात 29 पैकी 15 ठाणेदारांचाही समावेश आहे. तर बीडला आता ड्युटी नको रे बाबा असेच अर्ज पोलिसांनी केलेले दिसून येत आहेत. 107 पोलिसांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. बीड जिल्ह्यात त्यांना नोकरी नको आहे, बदली करावी अशी त्यांनी मागणी अर्जाद्वारे केलेली आहे. यानंतर 36 जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. 36 जिल्हे 36 रिपोर्टर मधून. स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार घटनेच्या निषेधार्थ महिला जागर समिती आक्रमक झाली आहे. महिलांसाठी सुरक्षित समाज असणे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. यावेळी महिला सुरक्षिततेची तिरडी काढून धरणे आंदोलन करण्यात आले. शिवाय योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे. अमरावतीत मोझरी बसस्थानक म्हणजे आंबट शौकीनांचा अड्डाच बनलाय. बसस्थानक परिसरात कंडोमचा सडा आणि दारूच्या रिकाम्या बॉटल्स दिसून आल्यात. या प्रकरणी एसटी महामंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिसून येत आहे. लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी एकाही आगारात स्थानकात महिला सुरक्षा रक्षक नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले. दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीतून प्रवास करतात. महामंडळाला यातून वार्षिक 3000 कोटी रुपये मिळतात. शनी भक्तांना केवळ ब्रँडेड कंपनीचं तेल वाहण्यास परवानगी शनी शिंगणापुरात येणाऱ्या भाविकांना देण्यात आली आहे. या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी होणार आहे. दुकानदारांनाही प्रमाणित कंपन्यांचे तेल विकण्याची सक्ती करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी फेब्रुवारी अखेर 50% येऊन ठेपली आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर उजनी 50% आले. येत्या काळात वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाने उजनीची पातळी अजून कमी होण्याची शक्यता आहे. आयुध निर्माण स्फोटातील जखमी कामगाराचा अखेर नागपुरात मृत्यू झालाय. भंडाऱ्याच्या या स्फोटात 8 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर 5 कामगार जखमी होते. यांपैकी दोघांवर नागपुरात उपचार सुरू होते. बागलाणच्या माळगाव खुर्द जवळ शेतातील खळ्यात अचानक आग लागली आहे. शेतात रचून ठेवलेले सर्व धान्य आगीत जळून खाक झालंय. शासनामार्फत पंचनामे करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पालघर बिडको येथील ओस्तवाल इंडस्ट्रीत आग लागली आहे. सॉक्स बनवणाऱ्या कंपनीत आग लागल्यानं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. सुदैवानं कुठलीही जीवितहानी यात झालेली नाहीये, मात्र आगीचं कारण अस्पष्ट आहे. जालन्यात गोवंश चोरणाऱ्या 2 सराईत आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. यावेळी 15 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. तर चौकशीत जनावर चोरीचे 22 गुन्हे उघडकीस आले. बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मराठीच्या मुद्द्यावर बँकेत गोंधळ घातलाय. मराठी न बोलता येणाऱ्या खामगावच्या बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजरला धारेवर धरले.
वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बीजवाई कांद्याची शेती केली जाते, मात्र यावर्षी कांद्याच्या पिकावर परागीकरणासाठी मधमाशाच येत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। परागीकरणासाठी कांद्याच्या फुलावर कपडा फिरवून कृत्रिम परागीकरण करण्याचा प्रयोग शेतकऱ्यांकडून केला जातोय, मात्र हा प्रयोग कितपत यशस्वी होईल ही आता चिंता आहे। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला प्रारंभ झालाय। या छबिना उत्सवाला शिवकालीन परंपरा आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येत भाविक वीरेश्वर महाराजांच्या दर्शनाला येतात। आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। होळीपूर्वीच उन्हाच्या तीव्र झळा बघायला मिळत आहेत। दरम्यान या तीव्र उन्हामुळे धरणातील पाण्याचे वेगवान बाष्पीभवन होत आहे। उजनी धरणातील 110% पाणीसाठा आता केवळ 50%वर आलाय। दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे पाणी पातळी आणखी खालावणार असल्याची भीती व्यक्त होते। दरम्यान आता उन्हाळी हंगाम नियोजनासाठी बैठक बोलावण्यात आली आहे। तर उजनी धरणात केवळ 50%च आता पाणीसाठा शिल्लक आहे। उन्हामुळे पाण्याचं वेगानं बाष्पीभवन होतंय, त्यामुळे आता येणाऱ्या उन्हाळ्याच्या काळात या किती पाणीसाठा शिल्लक राहतोय हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। वाढत्या उष्णतेमुळे पाणी पातळी आटतेय आणि उजनी धरणाची पाणी पातळी आणखीही अटण्याची शक्यताही वर्तवण्यात येते। उजनी धरणात केवळ आता 50%च पाणीसाठा शिल्लक राहिलाय। ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर तीव्र बाष्पीभवन होत आहे आणि त्यामुळे पाणीसाठा खालावतोय। तर उन्हाळ्याच्या काळात नेमका किती पाणीसाठा शिल्लक राहील याचीही आता चिंता लागलेली आहे। या संदर्भात आता उन्हाळी हंगामी बैठक सुद्धा बोलावलेली आहे। उन्हामुळे पाण्याचं वेगानं बाष्पीभवन होते। ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर उजनी धरणात केवळ 50% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात आता नेमका किती पाणीसाठा शिल्लक राहील आणि त्याच्या नियोजनासाठी आता बैठकही बोलावण्यात आली आहे। उन्हाळी हंगामी बैठक बोलावण्यात आली आहे। कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आता समोर येते, कारण आजपासून शहरात रिक्षांची भाडेवाढ लागू करण्यात आली आहे। त्यामुळे प्रति किलोमीटर 3 रुपये अधिकचं भाडं प्रवाशांना आता द्यावं लागणार आहे। त्यामुळे प्रवाशांना इथून पुढे अधिकचे 3 रुपये भाडं देत प्रवास करावा लागणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूयात। तर आजपासून कोल्हापुरात प्रवास करत असाल तर कोल्हापुरातल्या रिक्षा दरवाढीमध्ये थोडासा बदल झालेला आहे, कारण आजपासून कोल्हापुरातल्या रिक्षा चालकांच्या या दरवाढीत बदल अधिकृतरित्या झालेला आहे। आज पर्यंत साधारण आपण रिक्षामध्ये बसलं तर आपल्याला 22 रुपये पडायचे आणि त्यानंतरचा जो टप्पा असायचा त्यामध्ये 18 रुपयाचं मीटर पडायचं। मात्र गेली 4 ते 5 वर्ष कोल्हापूर महाराष्ट्र रिक्षा संघटनेनं एक लढा चालू केला होता। रिक्षाची दरवाढ व्हावी अशी मागणी करण्यात आली होती। या मागणीला आता यश आलेलं आहे आणि आजपासून रिक्षाची भाववाढ झालेली आहे। ती म्हणजे रिक्षात बसल्यानंतर पहिलं मीटर हे 25 रुपयांचं पडणार आहे आणि त्यानंतरचा जो टप्पा असेल तो टप्पा 23 रुपयांपर्यंत पुढे पडत जाणार आहे। प्रवाशांवर भाववाढ जास्त होऊ नये, त्यांचा खिसा कापला जाऊ नये यासाठी रिक्षा चालकांनी आता या ठिकाणी नमती भूमिका घेतलेली आहे आणि प्रशासनानं जी भाववाढ दिलेली आहे ती मान्य केलेली आहे। त्यामुळे आजपासून कोल्हापुरामध्ये 3 रुपयांची रिक्षा प्रवासाची भाडीवाढ किंवा भाववाढ झालेली आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। या सविस्तर बातम्यांनंतर राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। मातोश्रीवरील बैठकीत विरोधी पक्षनेते पदावर शिक्कामोर्तब झालंय। यात भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर आहे, तर आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांचंही नाव चर्चेत आहे। ठाकरे गटाच्या खासदारांची आजही मातोश्रीवर महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय, तर भास्कर जाधवांच्या नावाला आमदारांचा विरोध असल्याचीही माहिती मिळतेय।
विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप कोणाचाही अर्ज मिळालेला नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विरोधी पक्षनेते पदावरून मवियात घमासान माजलंय। मवियात जागा वाटपाच्या वादानंतर आता विरोधी पक्षनेते पदाचा वाद पेटण्याची चिन्ह दिसतायत। अर्थसंकल्पीय अधिवेशन काही तासांवर आहे, मात्र विरोधी पक्षनेता अद्याप ठरला नाहीये। लातूरमध्ये एका कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची डायलॉगबाजी पाहायला मिळाली आहे। हार कर भी जीतने वाले को राम शिंदे कहते हैं, बाजीगर या चित्रपटातील डायलॉग राम शिंदेंनी वेगळ्या स्टाईलने म्हटलाय। मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना पक्षश्रेष्ठींकडून अभय मिळाले। या दोन्ही मंत्र्यांवर पक्षाच्या पातळीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये। केवळ कमी बोलण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून समज देण्यात आली आहे। या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे, मात्र या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे। एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावंच लागेल। शिंदे गटाचे नेते रामदास कदमांच्या टीकेला खासदार संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंना राज्यातून उद्ध्वस्त केल्याशिवाय मी नाव सांगणार नाही असा घणाघात रामदास कदमांनी केला होता। तर सीबीएसईने विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येते। विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळवता यावे यासाठी नवे नियम लागू होणार आहेत। विद्यार्थ्यांना जास्त गुणांसाठी 10वी बोर्डाची परीक्षा दोनदा देता येणार आहे। काय आहेत हे नवे नियम पाहूयात, यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। सीबीएसईचा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय। लवकरच येणार नव्या नियमांसह अंतिम मसुदा। दोनदा परीक्षा द्या आणि अधिक मार्क मिळवा। इयत्ता 10वीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा महत्त्वाचा टप्पा। अशा या महत्त्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळवण्यासाठी 2 पर्याय देण्याचा मोठा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतलाय। या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून होणार आहे। या संदर्भातला मसुदा तयार असून त्यावर सुधारणा मागवण्यात आलेल्या आहेत। सुधारणा करून नव्या नियमांचा मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे। सीबीएसई 10वीच्या परीक्षेचा पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत असेल आणि दुसरा टप्पा 5 मे ते 20 मे पर्यंत असेल। या दोन्ही परीक्षा पाठ्यपुस्तकावर आधारित असतील। सर्व विद्यार्थी दोन्ही परीक्षा देऊ शकतील, तसंच अर्ज भरतानाच दोन्ही परीक्षांचं शुल्कही भरावं लागेल आणि या दोन्ही परीक्षांसाठी परीक्षा केंद्र सुद्धा एकच ठेवण्यात येणार आहे। दरम्यान काय असतील नवे नियम पाहूयात। 2026 पासून वर्षातून दोनदा 10वीची परीक्षा। वर्षातून एकदा परीक्षेला बसण्याचा किंवा दोन्ही परीक्षा देण्याचा पर्याय। पहिल्या आणि दुसऱ्या परीक्षेमध्ये सर्व विषयांची परीक्षा देणं आवश्यक नाही। दोन्ही परीक्षा दिल्यास सर्वोत्तम गुण अंतिम मानले जातील। चांगले मार्क न आल्यास तोच विषय दुसऱ्यांदाही देता येईल। दरम्यान विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही तर पुढची संधी थेट ऑक्टोबरमध्ये मिळते आणि त्यांचं महत्त्वाचं शैक्षणिक वर्ष वाया जातं। आता हा निर्णय अंतिम झालाच तर अनेक विद्यार्थ्यांचं वाया जाणारं शैक्षणिक वर्ष वाचेल की सर्वोत्तम गुणांच्या पर्यायामुळे या निर्णयाचा गैरफायदा घेतला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।